श्री स्वामी समर्थ. तर आज होती मिस्टरांना सुट्टी असली की आज काय निवांतच कामं असतं. काय गाथा मॅडमची मस्ती चाललेली, भाजी साफ करायला घेतलेली, पण तिला बसायचं होतं माझ्या मांडीवर आणि काय बाबांशी काहीतरी गप्पा मारत होती. बाबा 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 चाललेलं तिचं काहीतरी. मी आपला टाईमपास करतच बसलेली थोडा वेळ आणि काय सुरुवात करायची होती जेवण बनवायला, पण त्यामुळे काय तिच्याशी खेळण्यात पण अर्थ नव्हता. तिला बोलली की तुझ्या बाबांशी खेळ बाई, आता मी कामाला लागते. मॅडम का टी व्हीवर गाणी लावून डान्स करत बसलेली. काय तिचा डान्स बघा, नुसता टाइमपास चाललाय. काय ते ड्रॉवर खोलते, ड्रॉवरमध्ये एक साहित्य राहिलं नाही. कुठं कुठं आहे ते शोधावं लागतं मला, काय कुठं टाकले. दोन्ही ड्रॉवर रिकामी करून ठेवलेत मॅडमनं. कुठं वस्तू ठेवायच्या पण समजत नाही. एक तर ड्रॉवरना नाही लॉक, त्यामध्ये असले दादाची सापशिडीचा खेळ घेतला वाटतं हिनं तर तो खेळ घेऊन त्याची वाटच लावली. तिनं ते फाडूनच टाकली शेवटी. आता मी किती काढून घ्यायचा प्रयत्न केला तरी तिचं चालूच असतं काढायचं. ठेवायचं तरी कुठं घरातल्या वस्तू तिच्यापासून. आज संध्याकाळी बाहेर जायचं होतं जरा मार्केटला, त्यामुळे जेवण मी बनवून घेतलं. सकाळचं पण बनवून घेतलं आणि संध्याकाळचं दोन्ही टायमाचा स्वयंपाक एकदाच करून घेतला. इकडे काय करून आलीस? काय कारनामा करून आली असेल? सापशिडी फाडून टाकली ना बघ. सगळी सापशिडी फाडलीस ना ती. ही फाडलीस बघ. हे बघ, सगळी सापशिडीचे तुकडे करून टाकले ना बघ. दादा आता फटके देणार आहे, लक्षात ठेव. आता तिकडं काय करतेस? आता बॉल ते काय फाडलंस? हो बॉल दे तर खेळ. एक तर एक खेळ कुठला. आताच मम्मीने फरशी पुसले बेटा. मारते बघ, फटका देते बघ. हो आता दादा बघितलं की बघ ओरडतोय तुला. फाटली सापशिडी. गिफ्ट आलेला आर्याला. आता हे जोडता तरी येतं का?
फायनली घरातली सर्व कामं आवरून आम्ही निघालो मार्केटला. सोबत मॅडमची पण पर्स होतीच आणि मी पिशव्या 2 घेतल्या बाजार करायसाठी. मॅडमची मस्ती चाललेली, चला चला तिचं काहीतरी चाललेलं, चप्पल दे मम्मा, मला पण चप्पल हवी. तिलाही चप्पल दिली आणि फायनली निघालो. नको मग. मार्केटला जाता जाता हेलेकर वहिनींच्याकडे हळदी कुंकू होतं, त्याने आमंत्रित केलेलं. त्यांच्याकडे हळदी कुंकू घेतला आणि पुढं निघालो मार्केटला. जाता 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 स्वरांच्या घरी पण गेलो हळदी कुंकू घ्यायला, पण मला काय व्यवस्थित शूट नाही करता आलं. तिथं रांगोळीची शूट घेतली, स्वरानं मस्त रांगोळी काढलेली. फायनली आम्ही स्मार्ट बाजारला गेलो. तिथं बाहेरच भाजी लावलेली, म्हटलं भाजी अगोदर खरेदी करू. हो, बारीक पानाची बघ. करते शॉपिंग. घे लाहोर बघू. हो मम्मा फ्लावर घेते. अभ्यास कर तू अभ्यास कर जरा. जोरात अभ्यास चालू आहे. जोरात अभ्यास चालू आहे. तर व्यवस्थित कर जरा, झोपून अभ्यास. हा जातो झाला. गाता मॅडमचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही दोघीजणी सूर्या दादाचं मेडल आणि सर्टिफिकेट बघायला गेलो त्यांच्या घरी. हे कोणाचं सर्टिफिकेट बाळ? मम्मीचं. आणि हे माझं. सूर्यासाठी हा खूप खास दिवस होता. मॅरेथॉनमध्ये 3रा क्रमांक मिळून तो खूपच आनंदी होता. तरी त्याचा आनंद मात्र खूप मोठा होता. हे मम्मीला टीचर भेटलेला आहे 40 नंबर. आणि ही दरवर्षी पप्पांना 2026ची बुक भेटते. थँक्यू. त्याच्या हसण्यात नाचण्यात खूप खूप मेहनत दिसत होती. जिंकणं म्हणजे पहिला येणं असं नाही, त्यानं स्वतःवर किती मेहनत घेतली हे याच्यातून दिसून येतं. खूप खूप अभिनंदन सूर्यप्रकाश. आज तुझा 3रा क्रमांक आला, उद्या पहिला नक्कीच येणार. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
सूर्यादादाचं मेडल बक्षीस बघितल्यानंतर मॅडम काय खायला बसली फरसाण आणि तिथेही तिची मस्ती चाललेली. खायला पाहिजे. तिळगुळ खाते सांग. मी तिळगुळ. गातो तिळगुळ खाते. चला तर मंडळींनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.